हॅलो, आज मी हा व्हिडिओ बनवते. ही गोष्ट आमच्याच घरात घडलेली आहे काही महिन्यांपूर्वी आणि मला असं वाटतं की ही गोष्ट सगळ्यांना समजावी किंवा कळावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. आजचा म्हणजे विषय असं हे नाही आहे, पण आज जे मला काही सांगायचं आहे ते प्रत्येकाच्या घरात असतं. म्हणजे जो असतो तो म्हणजे आपला कुकर. आपण कुकर बायका नेहमी आपण काय करतो की कुकर लावतो आणि 10 कामं करतो. इकडे जा तिकडे जा, कुकर लावला, शिट्ट्या झाल्या की बघू, किंवा आपण सांगून ठेवतो की 3 शिट्ट्या झाल्या की बारीक करायचं आहे किंवा 3 शिट्ट्या झाल्या की बंद करायचं आहे. आणि आपण कुकर लावतो आणि अशीच इकडची तिकडची कामं करत बसतो. हे जरी खरं असलं तरी कधी कधी तोच कुकरमुळे फार मोठा अनर्थ होऊ शकतो. आणि हे आमच्या घरात झालेली गोष्ट आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोचवावी म्हणून हा व्हिडिओ करत आहे. काय झालं, आम्ही कुकर लावला होता आणि कुकर लावल्यावर त्याच्यात वरण भात लावला होता आणि कुकर इंडक्शनवर ठेवला होता. इंडक्शनवर कुकर ठेवला होता आणि टेबलावर एका बाजूला इंडक्शन होतं डायनिंग टेबलावर आणि एका बाजूला माझा मुलगा जेवायला बसला होता. आणि माझी नात अगदी लहान होती, साधारण 1-1.5-2 वर्षाची असेल, आणि ती तिथे खेळत होती किचनमध्येच. माझी सून पोळ्या करत होती आणि मी पण तिकडेच होते. आम्ही सगळेच जण तिकडे होतो. मी असं म्हटलं पण की बऱ्याच वेळ झाला, शिट्टी का होत नाही आहे, तर म्हणून मी थोडंसं असं त्याच्यावर मारलं असं कुकरवर. तर आतमध्ये म्हणजे प्रेशर होतं हे मला जाणवलं आणि मी माझ्या नातीला घेऊन मी आमच्या ड्रॉइंग रूममध्ये हॉलमध्ये आले, कारण मला तिला भरवायचं होतं म्हणून मी तिला भरवायला घेऊन आले. माझे मिस्टर टी व्ही बघत बसलेले आणि माझी सून त्यांना जेवायचं ताट घेऊन आली आणि ती म्हणाली की तुम्हाला टी व्ही बघायचं आहे तर तुम्ही इथेच बसा जेवायला. म्हणून मग तिने ते ताट दिलं त्यांना आणि ती ताट द्यायला आली. पोळी करता करता मी माझ्या नातीला घेऊन आले आणि माझा मुलगा बसला होता जेवायला. तर त्यांनी कुकरवर असं म्हणजे असं इंडक्शन होता, असं कुकर होता आणि त्यांनी त्याच्यावरच त्याचं असं तोंड होतं कुकरवर. त्यांनी थोडंसं असं हे करून बघितलं का शिट्टी होत नाही आहे म्हणून, आणि तो जस्ट असं तोंड होतं, तो असा वळला आणि तितक्यात त्याचा जी आतली रिंग आहे ती फाटली आणि एक असं झाकण प्रेशरने असं हे झालं, त्याला फट पडली आणि त्यातून भसाभस आतला भात वरण जे काय होतं ते सगळं धडा असं उडायला लागलं. आणि इतकं प्रेशरमध्ये ते उडत होतं ना की एक क्षण काहीच कळलं नाही. म्हणजे मुलाचं डोकं असं कुकरवर होतं, त्यांनी असा वळला तो आणि उडालं. त्यामुळे त्याच्या इथे संपूर्ण या भागावर ते धपाधप सगळं भात बीत जाऊन ना चिकटला. तो एवढ्या जोरात किंचाळला आणि आम्ही तिघंही हॉलमध्ये होतो, सून, मी आणि माझे मिस्टर. आणि नशिबाने ती छोटी नात माझी, तिला पण मी घेऊन आले होते अगदी जस्ट 2 मिनटं आधी. आणि त्याला इतकं म्हणजे ते चिकटलं असं की तो असा वेड्यासारखा थैथे नाचतच आला हॉलमध्ये आणि किंचाळत होता जोरजोरात. काय झालं ते समजत नव्हतं आणि त्याला असं हे करताना बघून आणि आवाज झाला ते बघून मी त्याला अरे काय झालं म्हणून हे करायला लागले. तेवढ्यात माझ्या मिस्टरांनी तिथे पाण्याची बाटली होती, ती पहिल्यांदा त्याच्या जिथे भात म्हणजे उडालं होतं सगळं तिथून सगळं त्यांनी पाणी ओतलं हॉलमध्येच, तसंच पाणी खालीचं. आणि मला सांगितलं जा पटापट पाणी घेऊन ये. आम्ही भांडी भरून आणली आणि त्याच्या डोक्यापासून सगळीकडनं पाणी ओतलं ते. आणि तरी तो भात चिकटलेला पटकन काही निघेना आणि ती स्किन सगळी त्याला म्हणजे निघायला लागली. आणि 2 मिनटं म्हणजे आम्हाला काय करावं समजत नव्हतं. थोडंसं त्याला हे झाल्यावर आम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी बघितलं सगळं आणि डॉक्टर म्हणाले की आता हे असंच उघडं ठेवा, ह्याला काही हे करायचं नाही, त्याला वाळू दे. आणि आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे नेलं. आणि नंतर म्हणजे घरात तुम्ही बघाल ना तर नंतर अक्षरशः, कारण हॉलमध्ये आपल्याकडे पाणी जायला काहीच जागा नसते, सगळं तळं झालेलं हॉलमध्ये. ते आम्ही सगळं पाणी भरून काढलं. सगळ्या आमच्या किचनमध्ये संपूर्ण सिलिंगपासून सगळीकडे तो वरण भात उडाला होता आणि त्याची शिट्टी तशीच, त्याचा वॉल तसाच, बाकी काही त्या कुकरला झालं नाही.
आणि हे सगळं असं बसाबस अशी थोडीशी त्या रिंग फाटली आणि तिथूनच ते सगळं बाहेर पडलं. पण एवढं प्रेशरमध्ये पडलं ना की खूप म्हणजे अक्षरशः अख्खी म्हणजे स्वयंपाक खोली आम्हाला नंतर एका माणसाला बोलून 4 ते 5 तास लागले त्याला संपूर्ण सिलिंगपासून सगळा हे रंग म्हणजे धुवून काढला, अक्षरशः पुसून काढला. त्याचं सगळं आडक लागलेलं त्याला ते खरवडून काढलं. एवढं 4-5 तास फक्त एका रूमसाठी लागले स्वच्छ करायला. एवढं सगळीकडे आमच्या म्हणजे किचनमध्ये सगळीकडे उडालं होतं. आणि ते मुलाला जे झालं त्याच्यानंतर ते सगळं बरं व्हायला महिना लागला. म्हणजे त्याचं संपूर्ण इथली स्किन म्हणजे नशिबाने देवाच्या कृपेने असं त्यांनी तोंड केलं. म्हणून तेच जर तोंड त्याचं असं असताना जर तो हे झाला असता, उडाला असतं त्याच्या अंगावर, तर संपूर्ण त्याचा चेहरा डोळे सगळं म्हणजे त्याच्यावर उडालं असतं. देवाची कृपा आहे. आणि इथली स्किन सगळी त्याची निघाली, म्हणजे वरचा लेअर सगळा निघाला. अशी स्किन गोळा झाली होती सगळीकडे अशी. इतकं हे झालं होतं. ते नंतर त्याचा जिथे हात उघडा होता म्हणजे इथपर्यंत त्याचं ते फुल शर्ट होतं, टी शर्ट होतं, पण जिथे जिथे हात उघडा होता ना तिथे तिथे सगळीकडे त्याचा तो भात चिकटला. आणि नंतर मग आम्ही म्हणजे स्किन स्पेशालिस्टकडे जावं लागलं आम्हाला. आणि ते सगळं त्यांनी स्किन अक्षरशः त्यांनी ती ओढून काढली. कारण त्यांचं डॉक्टरांचं म्हणणं हे होतं की जर स्किन ही जर आपण काढली नाही आणि त्याच्यात पस झाला, पिकलं किंवा काय झालं तर म्हणजे ते खूप आपल्याला म्हणजे ते डीप जाईल. आत्ता हे वरच्यावर आहे, तर स्किन आपण काढून टाकली वरची की आतली स्किन पटापट यायला मदत होईल. म्हणजे औषध गोळ्या चालूच होत्या. सकाळ संध्याकाळ त्याला ड्रेसिंग होतं. आणि माझाच भाचा डॉक्टर आहे, त्यामुळे तो लगेच आला. त्याला फोन केल्यावर त्यांनी ड्रेसिंग कसं करायचं हे माझ्या सुनेला दाखवून दिलं. ते ड्रेसिंग करण्यासाठी ते जे काही मलम जे काय लागतं ते सगळं आणलं मेडिकलमधनं. आणि सकाळ संध्याकाळ त्याच्यावर म्हणजे पस होऊन द्यायचा नाही. आणि त्याच्यावरचं जे काय साठलं आहे ते सगळं असं म्हणजे कॉटननी असं घासून, म्हणजे अगदी घासून नाही पण असं जेवढं निघेल तेवढं काढायचं. आणि मग त्याला हे करायचं, मलम लावायचं म्हणजे क्रीम लावायचं. असं सगळं होतं. तर रोज सकाळ संध्याकाळ. आणि नशिबाने करोनाचा पिरियड चालू होता, त्यामुळे दोघंही घरातनंच काम करत होते. पण रोज सकाळ संध्याकाळ माझी सून घेऊन बसायची. अक्षरशः तो तिला असा ढकलायचा, कारण इतकं दुखायचं त्याला की ती करायला लागली ना की तो असा थरथरायचा. म्हणजे इतका ते झालं त्यावेळेला, पण तो असा किती वेळ तरी थरथरत होता. इतकं त्याला आतमध्ये कसं होत असेल ते बघा. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की कुकर आपण लावतो आणि कुकरची शिट्टी होते की नाही नीट, किंवा किती वेळ झाला लावलं आहे आपण कुकर, लहान मुलं तिथे खेळत असतील किंवा आपणसुद्धा इथे काम करत असतो, तर ते आपण सगळं लक्ष देऊन बघितलं पाहिजे की कुकर लावलं आहे, बराच वेळ शिट्टी नाही. भले गॅस बंद करायला लागला तरी चालेल, परत आपल्याला कुकर लावायला लागला तरी चालेल, पण तो कुकर व्यवस्थित जर ठराविक वेळेला शिट्टी झाली नाही किंवा ते पिनवरती आली नाही तर आपण गॅस सरळ बंद करावा. कारण आमच्या घरात हे झालेली गोष्ट आहे माझ्या मुलाच्या बाबतीत. आणि हे सगळं आम्ही डोळ्यासमोर बघितलेलं आहे. त्यामुळे त्याला काय वेदना झाल्या असतील हे त्यालाच माहिती. पण कुकर असा जेवढा आपल्याला वाटतं कुकर फार सोप्पं आहे, म्हणजे लावलं पटकन कुठेतरी गेलं कामं, कारण आपल्या बायकांना सवय असते कुकर लावायचं आणि 10 कामं करत बसायचं, इकडे जा तिकडे जा तिकडे जा करत बसायचं. कुकरकडे आपल्याला लक्ष नसतं किती लावलं आहे, शिट्टी होती आहे नाही होते, इकडे लक्ष नसतं. त्यामुळे मला ह्याच्यासाठीच सांगायचं आहे की काळजी घ्या. आणि कुकर लावल्यावर 1 शिट्टी होईपर्यंत तरी त्याच्याकडे लक्ष द्या. 1 शिट्टी झाली की पुढच्या 2 तुम्हाला काय 3 शिट्ट्या करायच्या त्या होतात. पण पहिली शिट्टी होईपर्यंत त्यातनं कुठून बाहेर जाते का, म्हणजे वाफ बाहेर जाते का, रिंग नीट लागली नाही आहे का, किंवा वरचेवर जर आतली रिंग जर तुमची खराब झालेली असेल तर ती बदलायला पाहिजे. आणि तो कुकर माझा सगळा अजून चांगला आहे, त्याला काहीही झालेलं नाही. पण तरी आता तो कुकर मला वापरायची इच्छा होत नाही. मी फार तर त्याच्यामध्ये
म्हणजे झाकण न लावता जर असं काही करायचं असेल तर मग मी करते. पण म्हणजे मी त्याच्या भांड्यासारखा वापर करते. पण मी अजूनही तो कुकरला रिंग घेऊन आली नाही आणि तो कुकर लावायची माझी म्हणजे इच्छाच होत नाही. तर म्हणून मला हे सांगायचं होतं की कुकर लावताय पण लक्ष ठेवा. म्हणजे सगळेजण आपण लावतो, मी वर्षानुवर्ष कुकर लावते, मला कधीही असं काय झालं नाही. पण त्या दिवशी का आणि कसं अचानक झालं काही कळलं नाही. ती रिंग कशी एकदम फाटली आतली प्रेशरनी आणि ते कसं बाहेर आलं काहीच कळलं नाही. त्यामुळे ह्याची प्लीज कृपा करून कुकरची काळजी घ्या. आणि आपलं म्हणजे आपल्या घरामध्ये असं काही होऊ नये ह्याच्यासाठी कुकर लावल्यावर त्याची शिट्टी होईपर्यंत आजूबाजूला तिथेच बघा, किंवा शिट्टी झाली नाही, वाफ त्याच्यातनं बाहेर पडत असेल तर सरळ गॅस बंद करा आणि उघडून बघा आणि परत पाहिजे तर कुकर लावा. पण रिस्क घेऊ नका. धन्यवाद.